आणि यानंतरची बातमी आहे उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर होत असलेल्या कारवाईची। उद्योगपती अनिल अंबानी हे चांगलेच अडचणीत सापडले। त्यांनी 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जांचा गैरवापर केला, पैशांची अफरातफर केली असे आरोप त्यांच्यावर आहेत। या केसचा तपास ईडीकडून सुरू आहे। याबाबत अनिल अंबानी यांची 2 वेळा ईडी चौकशीही झाली आहे। गुरुवारीही ते 9 तास ईडी कार्यालयामध्ये होते। काही दिवसांपूर्वी त्यांची मुंबईतली अलिशान इमारत ईडीने जप्त केली। त्याचसोबत अनेक शहरांमधल्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या। या जप्त केलेल्या मालमत्तांचं मूल्य जवळपास 15,000 कोटी रुपयांच्या पुढे आहे। अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्स या कंपनी अंतर्गत अनेक भारतीय आणि परदेशी बँकांकडून कर्ज घेतली, पण त्याचा वापर योग्य ठिकाणी न करता खासगी वापरासाठी केला, हा आरोप आहे। यामध्ये अनेक बँकांनी अंबानींच्या विरोधात केसेस दाखल केल्यात। एवढंच नाही तर सीबीआयने सुद्धा त्यांच्यावर केस दाखल केली आहे। 2013 ते 2017 या कालावधीमध्ये बँक ऑफ बडोदाला 2,200 कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप सीबीआयने केलाय। या कथित घोटाळ्याची रक्कम आणि त्यानं प्रभावित झालेल्या बँकांची संख्या पाहता अनिल अंबानी यातून लवकर सुटतील अशी चिन्ह नाहीयेत। अनिल अंबानी यांच्यावर नेमके आरोप काय काय आहेत यावर एक नजर टाकूया। 2010 ते 2012 या कालावधीत रिलायन्स कम्युनिकेशन्सने विविध बँकांकडून एकूण 40,000 कोटी रुपयांची कर्ज घेतली। या कर्जाची रक्कम एकतर लाटली गेली, वळवली गेली किंवा खासगी वापरासाठी वापरली गेली। यासाठी कागदावर खोटे व्यवहार दाखवले गेले, हिशोबाच्या खोट्या पावत्या निर्माण केल्या गेल्या। फेब्रुवारी 2022 मध्ये अनिल अंबानींमुळे बँक ऑफ बरोडाला 2,200 कोटी रुपयांचं नुकसान झालं। दुसऱ्या एका प्रकरणात येस बँकेशी संबंधित 3,000 कोटी रुपये वळवण्यात आले। लाटलेल्या पैशातून न्यूयॉर्कमध्ये 70 कोटी रुपयांचं घर खरेदी केलं गेलं। भारतातील अनेक शहरांमध्ये मालमत्ता विकत घेतल्या गेल्या। आणखी एका केसमध्ये रिलायन्स पॉवरचे सीएफओ अशोक पाल यांनी 68 कोटी रुपयांची खोटी बँक गॅरंटी दिली। 3 चीनी बँकांकडून 13,558 कोटी रुपयांची कर्ज घेतली गेली आणि ही कर्ज फेडलीच गेली नाहीत।